शाळेच्या छतावर लावलेल्या मोबाईल टावरमुळे विद्यार्थिनीचा जीव गेला। मोबाईल टावरच्या रेडिएशनमुळे 11 वर्षीय विद्यार्थिनी मृत पावली। हे गंभीर आरोप या 11 वर्षीय चिमुरडीच्या पालकांसहित कित्येक लोकांनी केलेत। रोबोट 2 चित्रपट आणि त्यातला पक्षीराजन तुम्हाला आठवतच असेल। मोबाईल टावर्सच्या रेडिएशनमुळे पक्ष्यांना किती त्रास होतो हेही तुम्ही पाहिलंच असेल। पण मोबाईल टावरच्या रेडिएशनमुळे चक्क एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप झालाय। नाशिकच्या उपेंद्रनगर येथे रुद्र शाळेच्या इमारतीवर 3 मोबाईल टावर्स आहेत। या टावर्स मधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। ही जी शाळा आहे रुद्रा इंटरनॅशनल स्कूल, इथे 2 दिवस आधी खूप दुर्दैवी घटना घडली। एका मुलीला चक्कर येऊन ती बेंचवरून पडली आणि तिचा मृत्यू झाला, अशी बातमी ऐकायला आली। त्यानंतर आम्ही सर्वांनी इकडे धाव घेऊन बघितलं तर खूप गर्दी होती शाळेकडे। इथे आल्यानंतर कळालं, मॅडमचं असं बोलणं होतं का ती चक्कर येऊन पडली आहे, पण पालकांकडून कळालं का हे टावर्स आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो। बाकीचे पण जे विद्यार्थी नाही त्यांना डोकेदुखीचा त्रास आहे, चिडचिडपणा करतात, असे वेगवेगळे त्रास इथल्या विद्यार्थ्यांना होत आहे। तर याची शहानिशा करण्यासाठी आम्ही भेट घेतली। जे ट्रस्टी आहे आणि मुख्याध्यापिका मॅडम आहे, त्यांनी कशाही प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि काहीच उत्तर दिले नाही। ते बोलले ही शाळा आमची रेंटने आहे, भाडेतत्त्वावर घेतली आहे। ठीक आहे, जरी भाडेतत्त्वावर ही शाळा घेतली आहे तर जे मनपाचा शैक्षणिक विभाग आहे, नगर रचना विभाग यांनी शाळेला पार्किंग नाही आहे, शाळेवरती टावर आहे, तर परवानगी कसं काय दिले? नगर रचना विभाग झोपला आहे का? शैक्षणिक विभाग झोपला आहे का? कशाच्या आधारे यांना परवानगी दिल्या गेल्या आहे? विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळायचा अधिकार यांना कोणी दिला आहे? याची पूर्ण कारवाई झाली पाहिजे आणि अशा ज्या शाळांवर टावर आहे हे टावर काढण्यात यावे। इथे आल्यानंतर आम्हाला असं कळालं का त्या मुलीचं जे विसर आहे ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे। ते रिपोर्ट यायला अजून 10 ते 15 दिवस येणारच आहे, पण शाळा प्रशासनाने त्यांची जबाबदारी झटकली आणि इथे बॅनर या 2 दिवस आधी असं लावलं होतं का त्या मुलीचा मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने झालेला आहे। आम्ही तक्रार केल्यानंतर यांनी आता बॅनर बदलला आहे आणि ते दाखवलं की आकस्मिकपणे तिचा मृत्यू झालेला आहे। शाळेचा काहीतरी गौड बंगाल आहे, आमचा दाट संशय आहे। या शाळेची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे। या घटनेची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून टावर आणि हाय टेन्शनची वायरमुळे एक तर शाळा दुसरीकडे शिफ्ट करावी किंवा एक टावर काढण्यात यावे, एवढीच विनंती। याच शाळेत 11 वर्षीय दिव्या त्रिपाठी शिकत होती। दिव्या नेहमीप्रमाणे शाळेत गेली, पण दिव्याला बरं वाटत नव्हतं, म्हणून ती बेंचवरच डोकं ठेवून झोपली। झोपलेल्या दिव्याला पाहिल्यावर शिक्षकांनी तात्काळ दिव्याला रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी दिव्याला मृत घोषित केलं। सन 2022-23 मध्ये आमच्या घरातील पाल्य इथे शिकायला होता। तर शिकत असताना आम्ही जेव्हा विचारलं होतं की मॅडम सर हे जे टावर चालू आहेत हे टावरचा प्रकार काय आहे, तर मॅडम बोलल्या होत्या की ते हा टावर बंद आहेत। पण कालांतराने आम्हाला समजलं की हे टावर चालू आहेत, कारण रात्री आपण जेव्हा फेरफटका मारायला निघतो, इथं समोरच मी असतो, शाळेच्या समोरच राहिला आहे, तर टावरचे सर्व लाईटी चालू असतात, वायरी चालू असतात, ब्लिंक होत असतात, मीटर सर्व दिसतं। पण आम्ही त्याच्यानंतर शाळा प्रशासनाला प्रश्न केला की तुमचे तर टावर चालू आहेत तर आम्ही काढून घेणार आहेत, असं आहे तसं एवढीची उत्तरं दिलेत। आणि शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या पाल्याचा दाखला घेऊन जा आणि शाळेतून दुसरीकडे ॲडमिशन करून घ्या, अशी अरेरावेची भाषा त्या शाळेय प्रशासनाने केली होती। त्यावेळेसच आम्ही निर्णय घेतला। मी पालकांनाही त्यावेळेस आवाहन केलं होतं की असा रेडिएशनमुळे असा विद्यार्थीवर परिणाम होऊ शकतो, पण तरी पालकांनी जास्त मनावर घेतलं नाही आणि शालेय प्रशासनानेही मनावर घेतलं नाही, म्हणून मी माझे ॲडमिशन त्या शाळेतून काढून घेतले व दुसऱ्या शाळेत आमच्या पाल्याला टाकले। दिव्याचा मृत्यू मोबाईल टावरच्या रेडिएशनमुळे झाल्याचा पालकांचा गंभीर आरोप आहे। दिव्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासातून बाहेर येईलच, पण या निमित्ताने शाळांजवळ आणि शाळेच्या गच्चीवर जे मोबाईल टावर लावण्यात आलेत ते काढण्यात येतील का? या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होईल का? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। नाशिकहून तबरेज शेखसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।